नमस्कार. कथासागरच्या 188व्या भागात सगळ्यांचं स्वागत. गेल्या वेळेला आपण बाप्पा रावळ आणि त्यांचे गुरु हरित ऋषी यांच्याबद्दल बरीच माहिती मिळवली होती. आणि मग मला अनेकांनी असं फोन करून सांगितलं की आम्ही इतिहास घेऊन एम ए झालो होतो बरं का, तरी पण आम्हाला इतिहासामध्ये कधी बाप्पा रावळचं नावच गेलं नव्हतं. आणि खरं आहे ते, कारण स्वातंत्र्यानंतर भारताने आपलं जे खरी खरी राष्ट्रीयता जी होती ना, ती कुठेतरी आपण हरवून बसलो. कुठच्या तरी एक वेगळ्याच फॅन्टसीच्या जगामध्ये वावरलो आणि आपल्यापासून खरा इतिहास दडवून ठेवला गेला, मुद्दामून जाणीवपूर्वक दडवला गेला किंवा काही वेळेला चक्क खोटा थोपला गेला. तो भागच आत्ता वेगळा. पण आज मी त्याच्याच संदर्भातला जो टॉपिक आहे, गेल्याला तुम्हाला आठवत असेल की बाप्पा रावळने चितोडवर कब्जा केला आणि हे खूप 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 महत्त्वाचं होतं. त्याच्यावर मी आज बोलणार आहे. चितोडचा किल्ला. जसं शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला बघायचा आहे आणि रायगड, सिंधुदुर्ग, राजगड त्याच्याशिवाय पुढे जाताच येत नाही ना आपल्याला. अगदी तसंच भारतवर्षाचा इतिहास. भारत म्हणत नाही आहे, इंडिया म्हणत नाही आहे, भारतवर्ष. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की त्यावेळेचा भारतवर्ष म्हणजे आत्ताचा कोरिया, व्हिएटनाम, ही जी सगळी मलेशिया, सिलोन इथपासून ते ब्रह्मदेश, हाँगकाँग, सिंगापूर, ते इकडे इराण, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान, हा सगळा भारतवर्ष. या भारतवर्षाचा रखवाला जो कोण असेल तो हा चितोडचा किल्ला. या चितोडच्या किल्ल्याचा इतिहास जाणून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही, असा हा चितोडचा किल्ला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अप्रतिम बांधणी स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून. दुसरं, जसं मी तुम्हाला म्हटलं, अशा ठिकाणी उभा आहे राजस्थान, अरवली पर्वताचा मधला जो पर्वतीय भाग आहे ना, हे 2 नद्या आहेत आणि त्या 2 नद्यांच्या मध्ये एक नदीचं नाव आहे बेराश नदी आणि दुसरीचं नाव आहे गंभीर नदी. त्याच्या मधोमध ही उभा आहे, या घाटीमध्ये उभा आहे. आणि किती प्रचंड आणि किती मोठा आहे. वरून जर आकाशातून बघितलं ना तर एखाद्या माशासारखा याचा आकार दिसतो. पण 700 एकर एवढ्या परिसरावर हा पसरलेला आहे. मजा म्हणजे ह्याच्यामध्ये राजवाडे, राजकीय वास्तू, निरनिराळ्या राजांच्या, त्यांचे अधिकाऱ्यांच्या वास्तू, तशी प्रजाही राहत होती आणि ती शेतीसुद्धा करू शकत होती. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या कुठच्याही किल्ल्याचं वैशिष्ट्य असं असतं की पाण्याचा पुरवठा आहे की नाही आधी शुअर केलं जातं. आजही जवळजवळ 38 स्रोत तिथे बघायला मिळतात. पण पूर्वीच्या काळी असं म्हणतात की 84 पिण्याच्या पाण्याचे स्रोत ह्या चितोडच्या किल्ल्यावर उपलब्ध होते. एवढंच नव्हे तर याची जी भिंत आहे ती प्रचंड मोठी भिंत आहे. 7 गेट्स आहेत. त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत, राम, लक्ष्मण, भीम, अशी वेगळी गेट आहेत. प्रत्येक गेटाची रचना वेगवेगळी आहे आणि प्रत्येक गेटातून पुढं जाणं म्हणजे आक्रांत, जो कोण आक्रमण करत येईल त्याला दिव्य अशा प्रकारची गेटांची रचना आहे. आणखीन जर तुम्ही थोडे पुढे गेलात तर किल्ल्याच्या भोवती जर समजा आक्रमण झालं तर वेढा घातला जातो. वेढा घेतला की अन्न आणि पाणी पुरवठा तोडला जातो. इथे मुळे अशी शक्यताच नाही. एक तर मी म्हटलं तसं पाणी तिथे आहे, 12 महिने उपलब्ध असणारे हे असे सगळे तलाव आहेत, काही विहिरी आहेत, काही कूप आहेत, काही कुंड आहेत. याच्याशिवाय अनेक गुप्त मार्ग आहेत की जे त्या किल्ल्यातून सरळ आमच्या खेड्यापर्यंत जातात. म्हणजे जर समजा रसद संपली तर या मार्गाने त्यांना जाता येतं आणि ही रसद घेता येऊन येते, असा हा किल्ला. दुसरी गोष्ट, या सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्याचं एकूणच जो काही सगळा रचना आहे असं म्हटलं जातं. हे जसं चितोड, हे त्याचं मूळचं नाव नाही आहे बरं का, पण चितोड जसं हा किल्ला आहे तसं चितोड व्हिलेज किंवा आजूबाजूला काही अशी खेडी मिळतात की जी आता उद्ध्वस्त झालेली आहेत, पण पूर्वी त्या ठिकाणी लोकवस्ती असली पाहिजे, असा हा फिजिकल वर्णन झालं. तिथलं जे अप्रतिम कलाकृती, कौशल्य राजस्थानी जे आहे, याचं जे स्थापत्य आहे त्याच्याबद्दल तर मी बोलायलाच नको, अजिबात बोलायला नको. मला शब्दात वर्णन करता येणार नाही. मुळात हा किल्ला बांधला कोणी, तर असं म्हटलं जातं
की भीमाने बांधला. म्हणजे मागेही आपण एक दोनदा बघितलं असेल की हा किल्ला कोणी बांधला, रामाच्या वंशजांनी बांधला. दिल्लीमध्ये जे काही घराणं होतं पृथ्वीराजच्या अगोदरचं, ते कोणाचा वंश सांगायचं, तर मी रामलक्ष्मणांपैकी भरत शत्रुघ्न त्यांच्यापैकी वंशज आहोत. तसं हे जे लाहोर असेल किंवा आणखीन सरस्वती नदी पूर्वी वाहत होती त्याच्या आजूबाजूला अगदी अफगाणपर्यंत राम आणखीन त्याचे जे वेगवेगळे भाऊ होते त्यांचे जे वंशज होते, कृष्णाचे नव्हे पण रामाचे, त्याच्या सगळ्या लोकांनी हे बांधलेलं आहे. किंवा पांडवांच्या बाबतीमध्ये त्यांचे तर प्रत्यक्ष भीमाने हा किल्ला एका दिवसात बांधला असं म्हटलं जातं, केवळ एका दिवसात बांधला असं म्हटलं जातं. मात्र असं जरी असलं तरीसुद्धा नंतरच्या काळामध्ये त्याचं जे नाव नोंदलं जातं, शेवटचा तिथला चित्तोडचा राजा बाप्पारावळणी घेण्याच्या पूर्वी काही दिवस तिथे एक सुलतान काही दिवसांसाठी होता, त्याच्याबद्दल आपण पुढे बघूया. पण त्याच्या अगोदर एक मनमोरी नावाचा, मनमोरी असं त्याचं नाव सांगितलं जातं, हा इथला शेवटचा वंशज. हा कोण होता तर असं म्हणतात की मौर्य वंशाचा हा शेवटचा. तुम्हाला सगळ्यांना चंद्रगुप्त मौर्य सगळ्यांना माहिती आहे. चंद्रगुप्त मौर्य त्यांच्या वंश नंतर अर्थातच ते खूप तुम्हाला ती सनावळी किंवा ती जी वंशावळी आहे तिकडे आपण नको आत्ता जाऊया. पण पाटीलपुत्र ही त्याची जी राजधानी होती तिथून हे घराणं नाहीसं झालं. पण ह्या मेवाडच्या भागामध्ये त्यांचं राज्य होतं, त्याच्यापैकी मनमोरी. हा जो मनमोरी होता हा शेवटचा राजा. पण त्याचे जे कोणी पूर्वज होते खूप माहिती मिळत नाही ह्याच्याबद्दल. मात्र असं म्हणतात की चित्रांग नावाचा जो राजा होता, चित्रांग व मनमोरी, यांनी ह्याचं बांधकाम केलं. कुठे केलं तर पूर्वीचा इतिहास जो आहे महाभारताचा वगैरे किंवा पूर्वीचा, त्याच्या चित्रकूट नावाचा जो आहे किल्ला त्याचं नाव याचं दिलं जातं. मग त्या चित्रकूटचं नंतर चित्रांगवरून चित्रकूट पडलं. त्याच्यानंतर मग अर्थातच मग त्याचं चितोड गड, त्याचं मग चितोड असं हे छोटं छोटं नाव त्याचं होत गेलं. याच्याशिवाय हा जो चित्रांग आहे किंवा मनमोरी आहे मौर्य घराण्यातला, त्यांनी एक मानस सरोवर नावाचं एक मोठं सरोवर, त्या सरोवराचं वर्णन मी नव्हे तर इंग्रजी टॉड नावाचा इतिहासकार होता त्यांनी करून ठेवलेला आहे. त्याच्याभोवती झाडं कशी आहेत, त्या झाडांना वेगवेगळ्या रंगाची फुलं, मधाळ फुलं, त्या मध पाण्यात खालती पडत असतो, त्यामुळे गोडवा अमृताचा आलेला आहे, किती पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे, अतिशय सुरेख वर्णन. तर ह्याच्या भोवती एक मोठा शिलालेख नंतर सापडला. आणि हा जो शिलालेख आहे तो असं म्हणतात की हा टॉड जो होता तो घेऊन चालला होता, मग ते वजन झालं जास्ती वगैरे वगैरे, पण त्यांनी लिहून ठेवलं आहे. तर ह्या शिलालेखावर कोणाकोणाची नावं आहेत तर महेश्वर नावाचा एक राजा, भोज राजा, परमार भीम आणि परमार 2 अशी या शिलालेखावर याची नावं आहेत. पण हे जे मानस सरोवर आहे हे सुद्धा कोणी बांधलं, त्या चित्रांग त्यांनी बांधलं. मग चित्रांग किंवा मनमोरी यांच्याकडून मग काही अल्पकाळ हे अफगाण किंवा तुर्क तेव्हा ज्या टोळ्या येत होत्या त्यांच्याकडे गेलं आणि महिने घेतलं. आजच्या काळामध्ये या चित्तोडचं महत्त्व तुम्हाला, म्हणजे चित्तोडमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला, कोणकोणती नावं निगडीत आहेत हे मी सांगते. बघा, सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट राणी पद्मिनी, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे राव रतनची ही पत्नी, तिचा जोहारमुळे ती प्रसिद्ध झाली. राणी कर्णावती ही सांगाची बायको, मात्र राणी कर्णावतीने पण जोहर केला. तिचं नाव आपल्याला माहिती नाही, मात्र हिने जसा जोहर केला तसंच तिची जवाहरबाई नावाची दुसरी जी राणा संघाची पत्नी होती ती म्हणाली, हां आपल्याला मरायचं तर आहेच आहे, काही झालं तरी आक्रांतांच्या ताब्यात नाही पडायचं आहे, पण जसं जना लढणं शक्य नाही आहे त्यांनी जोहार करायचं आहे, जना लढणं शक्य आहे त्यांनी माझ्याबरोबर लढायचं आहे. ती स्वतः आणि काही हजारो राजपूत स्त्रिया आक्रांतावर तुटून पडल्या आणि मरेपर्यंत लढत राहिल्या. त्यांनी पण एक प्रकारचा जोहारच केला, मात्र यांचा जोहार मारता मारता मरेनं अशा प्रकारचा होता. त्यांनी नुसतं आगीत उडी घेतली असं नाही. ज्या लहान मुली होत्या, म्हाताऱ्या बायका होत्या, ज्यांना युद्ध परवडणारं नाही असं वाटत होतं, त्यांना झेपणार नाही, त्यांनी आगीत किंवा किती 15,000 16,000 कर्णावतीच्या बरोबर 16,000 स्त्रियांनी, राजपूत स्त्रियांनी जोहार केलेला आहे. दुसरं एक जे नाव आपल्याला घ्यावं लागतं ते म्हणजे अगदी बरोबर विरुद्ध संत मीराबाई. ही संत मीराबाई इथली सून, असं म्हणतात की तिथे तिच्या नावाचं एक देऊळ आहे आणि दुसरं एक देऊळ आहे. त्या देवळामध्ये कोणाचं
मुरलीधराचं, ती ज्याच्यावर प्रेम करत होती, श्रीकृष्णाचं. तिथे ती दर जन्माष्टमीला येते, लोकांना ती दिसते पांढऱ्या कपड्यात आलेली मीराबाई. अशी मीराबाई ही इथली सून, या चित्तोडगडची सून. राणा प्रतापाचा जन्म इथे झालेला आहे. त्याच्याबरोबर राणा जयमल, राणा कुंभा यांनी एक मोठाच्या मोठा विजयस्तंभ बांधलेला आहे. 10 वर्ष याचं बांधकाम चाललं होतं आणि प्रत्येक मजला हा वेगळा 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 वेगळा. प्रत्यक्ष तुम्ही जर साईटवर गेलात तर तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती मिळेल. आणि अगदी वर जेव्हा जातो ना तेव्हा आसपासच्या सगळ्या भागाचा नजारा दूरवरपर्यंत शत्रूवर टेहाळणी करता येईल असा विजयस्तंभ आहे. जैनांचं मंदिर आहे, पद्मिनीचा पॅलेस आहे, राणा सांगा कुंभा यांचा पॅलेस आहे आणि जोहार कुंडसुद्धा आहे. ज्या ठिकाणी जोहार कुंड म्हणजे मला वाटते शौर्य, वीरता, बलिदान, राष्ट्रप्रेम, नेशन फर्स्ट ज्याला आजकाल आपण म्हणतो ते, धर्मरक्षण. कारण या बाप्पा रावळला नंतर सगळ्यांनी पदवी दिलेली आहे, हिंदू सूर्य अशा नावाची पदवी दिलेली आहे. कारण आजच्या काळामध्ये परत एकदा नीट ऐकून घ्या या चितोडचं महत्त्व कसं आणि का आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण ज्या ज्या वेळेला भारताच्या इतिहासामध्ये वैदिक धर्म हा दुबळा पडला, आपले सगळे राजे परस्परात बांधत राहिले की मी बुद्ध, मी जैन, मी हिंदू, मी महाराष्ट्राचा, मी ओरिसाचा, मी दक्षिणेचा, किंवा मी राजस्थानचा, मी आणखीन कुठचा मेवाडचा, त्या वेळेला आक्रांताना ह्याचा फायदा झाला. जसं की आत्ता कोण कुठचा बिहारमधला कोणीतरी, कोण कुठचा UP-मधला कोणीतरी यादव आणखीन मुघलांची युती करतोय, कोण आंध्र प्रदेशामधला छोटासा, कोण गोव्यातला, कोण ममता दीदीमधला बंगाल, ते सगळे विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र पण त्याच्यामध्ये सामील होतोय. नेशनचा विचार न करता फक्त आणि फक्त दिल्लीची सत्ता खेळखळण्यासाठी जसं एकत्र येत आहेत तसं ज्या ज्या वेळेला एकत्र, चंद्रगुप्ताच्या वेळेला चाणक्यानी प्रजेमध्ये, प्रत्येक प्रजेच्या मनामध्ये देशाचं हित आणि एकी याचं महत्त्व बिंबवलं होतं. प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्ती ही लढवय्या झाली होती. कशासाठी? कोणत्या एका राजासाठी नव्हे तर देशासाठी. अगदी तसंच राजा दाहिरच्या वेळेला राजा दाहिरांनी पूर्वी हरवलं होतं. ज्या क्षणी त्याचा सख्खा भाऊ आणि काही चांगल्या हेतून त्याला म्हटलं कोणी आलं तरी चालेल, बुद्ध धर्म खूप चांगला आहे पण तो पेलणारा नाही आहे आणि तो कोणाला सांगायचं आहे. कारण ह्याच्या टोळ्या येत होत्या ना तुर्कस्तान आणि अफगाणिस्तानमधल्या, त्या कोण होत्या? तर मूळच्या ह्या लुटेऱ्या, खुनी असे हे. आणि मग त्यांनी धर्माचं आवरण घेतलेलं आणि मग जिकडे तिकडे अल्लाला मानणारा नाही त्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी गझवा हिंदसाठी हे सगळे येत होते. मग मात्र ह्या दाहिरचा पराभव झाला. पृथ्वीराज चव्हाणाची तीच कथा घडली. एवढंच कशाला, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये माहिती आहे की संभाजी महाराजांचा जो काही पराभव करणं इतरांना अशक्य होतं. औरंगजेब असून दे किंवा दक्षिणेतले कोणी शाह्या असून दे, त्यांना अशक्य होतं. त्यांना पकडून देण्याचं काम कोणी केलं? शिर्के, त्यांचे नातेवाईक त्यांनी केलं. आत्ता सेम तसंच चाललं आहे. याला आपण बळी न पडता पाहिजे. तर चितोडच्या वेळेला बाप्पा रावळनी काय केलं असेल तर त्यावेळेचा नागभट्ट 2 याची कथा मी पूर्वी सांगितली होती, परत आपण कधीतरी सांगू. विक्रमादित्य 2 या सगळ्यांनी एकत्र येऊन बाप्पा रावळच्या पाठी सगळी ताकद उभी केली आणि मग या चितोडवर भक्कम 1000 वर्ष ज्यांनी लढा दिला अशा प्रकारचं राज्य उभं राहिलं. तीच गोष्ट सुहेलदेव नावाचा एक राजा आहे. आत्ता तो परत एकदा UP-मध्ये बहारीचचं युद्ध, आत्ता त्याचा पुतळा वगैरे बसवला, बहारीचचं एक मतदान वगैरे आहे. या सोहिलदेवाच्या वेळेला पण तेच झालं. त्यांनी आसपासच्या सगळ्या राजांना एकत्र केलं. जवळजवळ असं म्हणतात की महाभारतानंतर इतके राजे एकत्र आले. हे कोणाच्या नेतृत्वाखाली? तर सोहेलदेवच्या नेतृत्वाखाली. आणि मग बहारीचचं युद्ध म्हणून हे प्रसिद्ध आहे. त्यावेळेला परत एकदा आपला जय आपण मिळवला. तसंच या चितोडच्या बाबतीमध्ये झालं. चितोड किल्ला म्हणून अप्रतिम आहे, ऐतिहासिक महत्त्व अप्रतिम आहे. इथे 3 जोहार सजले. हे 3ही जोहार आपण बघणार आहोत. अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळामध्ये सावकाश बघणार आहोत एक आणि प्रत्येक जोहारची कथा. म्हणजे त्या अग्निदिव्यासारख्या तेजस्वी ज्वाळा ज्याच्यातून उरल्या अशी तेजाची ही गोष्ट आहे. आत्मसमर्पण करणं एवढं सोपं नाही आहे ना. एवढंच तर काहीतरी असं टाचणी जरी लागली ना तरी आपण हळहळतो, आई करतो. जराशी पडलो, पाय घसरतो की म्हणतो नाही रे बाबा मी नाही बाहेर जाणार. बरोबर ना? इतकं घाबरतो. अरे व्हॅक्सिनेशन घ्यायला पण लोक घाबरले. मग इथे तर स्वतःला इम्युलेशन केसरिया, पुरुष केसरिया बांधतात, बायका जोहार करतात. सोपी गोष्ट नाही आहे ही. तेव्हा इथे अल्लाउद्दीनच्या काळामध्ये झालं.
त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तसं गुजरातचा जेव्हा सुलतान चालून आला तेव्हा झालं. आणि अकबराच्या काळामध्ये अकबर द ग्रेट पण स्त्री लंपट आणि किती त्यांनी हत्या केली, हा तुम्हाला तिसरा जोहार ह्या इथला प्रसिद्ध आहे. या जोहारांची कथा पण आपण बघणार आहोत. पण चितोडचा नुसता ज्याला आपण म्हणूया एरियल व्ह्यू आज आपण घेतला, चितोडचा एरियल व्ह्यू आपण घेतला की त्याची वास्तुशास्त्र कसं आहे, कलाकृती कशी आहे, त्याचं स्थान कुठे आहे. मात्र इथला जो इतिहास आहे, खास करून मी तुम्हाला जोहारांचा इतिहास सांगेन, कारण तो सांगत असताना आपोआपच इतर गोष्टी सांगितल्या जातील अशी ही कथा. मला असं वाटतं आहे, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला अपील करते की माझ्या एकटीचं हे काम नाही आहे रे बाबांनो. सगळ्या भारतवर्षाला आपल्याला जागं करायचं आहे. आपण कोणाचे वंशज आहोत याची जाणीव करून द्यायची आहे. आणि हा सगळा इतिहास जर आपण शिकला नाही तर आज आपण बघतो युद्ध झालं की काय होतं. मग ते अफगाण असून देत किंवा रशियानी पुकारलेलं युद्ध असून देत, तो देश त्याच्याशी आपण भारताने काय करावं हा भागच वेगळा. कारण 1971 आपल्याला जसं रशियाने मदत केली ना, तसा दुसरा जो देश आहे त्याने आपल्याला कधी मदत नाही केली आहे. पण तिथल्या नागरिकांचं कौतुक करायला लागेल. म्हाताऱ्या बायका अबिका कोणी प्रत्येकजण लढायला तयार आहे. याच्यासाठी हे महत्त्व आहे. नमस्कार आणि धन्यवाद.